27वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जगसृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्णब्रह्म सनातना, पंढरी अधीशा रुक्मिणी रमणा, पुढे ग्रंथरचना महिमाना, बोलविका महाराजा, मागिले अध्यायी निरूपण, भरतरी आणि दुजा विक्रम, प्रेम सागरी भक्ती प्रेम, उभय सरिता लोटल्या. मग ते उभयता एक दुर्गी, ग्राम रक्षिती एक प्रसंगी, तो एके दिवशी शुभमार्गी, दैव उदया पातले. मोक्षपुऱ्या असती सप्तम, तयातील ते अवंतिका ग्राम, तेथील नृपती नरेंद्रोत्तम, शुभ विक्रम विराजे. तया जठरी ती सूक्ष्मवेली, सकळ देही संचार पावली, पावली परिभवे परतली, संभवतो नये सांगावया. ऐसी कन्या असे उदरी, तीही धाकुटे बरवंडावरी, की लवणाब्धीची लहरी, मदन बाळी शोभतसे. नाम जियेचे सुमेधावती, तीक्ष्ण बुद्धी असे युवती, परी चंद्रकला नक्षत्र ज्योती, सांग स्वरूपी मिरवतसे. तव कोणे एके दिवशी, बैसली होती रायापाशी, राये परम लालनेसी, अंकावरी घेतली. परम सौंदर्य मुखमंडन, राये कवळुनी घेतले चुंबन, उपरी कल्पने वेधले मन, वराविषयी रायाचे. मग सुमती मंत्री पाचारुनी, बोलता झाला शुभ विक्रम वाणी, म्हणे सुमेधावती मम नंदिनी, उपवरती दिसतसे. तरी इतुके स्वामित्वपण, पुरुष योजावा दिव्यरत्न, यावरी मंत्री बोले वचन, राज उक्ती ऐकोनिया. म्हणे महाराजा सुरत योग, जरा व्यापक सर्वांग, ऐसिया काळी विषय रंग, सरसावला तुम्हा ते. उदरी नाही वंश संतती, जरा व्यापिली शरीरा प्रती, तरी कामना एक वेधली चित्ती, सुमेधावती कडोनिया. तरी स्व आत्मजा लावण्य राशी, दावितो पहा जया वरासी, त्याते स्थापुनी राज्यासनासी, करावे सुरत वैभवाते. मग तो वर जामात सुत, उभयपणी या जगात, मिरवूनी जरे ते सकळ हित, संगोपील तुम्हासी. तरी ऐसिये मम वचन, सिद्धार्थ करा आपुले मन, तरी सुत घ्यावा कन्या देऊन, पुढी लिया सुखाते. ऐसे मंत्री बोलता वचन, मान तुकावे शुभ विक्रम, म्हणे अवश्य ऐसेची करणे, योजिनिया अर्थाते. तरी प्राज्ञिक एक यात, गोष्ट सुचली आहे माते, आधी योजूनी अधिकाराते, वरी जामात मानवावा. तरी प्राज्ञिक करावे ऐसे, समारंभी गजशुंडेस, माळ ओपुनी राज्यासनास, स्वामित्वपणी मिरवावे. मग तो सहज ईश्वरी सत्ते, लोकात मिरवेल महीपती, कन्या अर्पुनी उपरांती, सर्व सुखा ओपावे. ऐसे बोलता शुभ विक्रम नृपती, तेची मानिले मंत्रिका प्रती. मग शुभमाळा मंडपक्षिती, महोत्सव मांडिला.
पाहुनी दिन सुदिन मास उभारिले मंडपास गुढ्या तोरणे पताकास राजसदन शोभले वस्त्राभरणी कनक कोंदणी भूमी मिरवला कुंजर रत्नी दिव्य माळा शुंडी ओपूनी नगरा माझारी संचरला मागे मंत्री मानव विप्रासहित चक्षु दीक्षा करी नृपनाथ तो दिव्य कुंजर घेऊनी माळे ते नगरा माझी संचरला आधी सभा मंडपींचे जन दिग्गजे सर्व विलोकून उपरी नगरा माझी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामींचे ग्रामजन पाहती ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येऊन दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट सेवाधारी असती की गजकुंडता पाहे नृपती खाली पाचारी अष्टाप्रती एका मागे एक उतरती दुर्ग पायऱ्या विशाळ तो सर्वा मागून उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुममाळा ग्रीवे लागून शुंडा दंडे ओपिली माळा ग्रीवे ओपिता गज वाद्ये वाजती जाहले चोज गजस्कंधी वाहुनी राज शृंगार मंडपी आणिला मग ओपुनिया कनकासन निकट राये मंत्री बैसवून परी सहज चर्चा जाती लागून कुल्लाळ शब्द निघाला तेणे करूनी रावचित्ती काहीसा झाला साशंकित मग मंत्रिका नेऊनी एकांती कुल्लाळ शब्द दर्शवी म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्न अर्पाया सुमेधावती आम्हा क्षत्रिया कुल्लाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा ऐसे बोलता शुभ विक्रम राव मंत्री ही व्यापिला संशय भावे परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वहिवटला सवे येऊनी मंडपा बाहेर त्या अष्टसोबत्या बोलावनी बाहेर निकट बैसवूनी जाती विचार उसता झाला तयासी ते म्हणती नेणो कोण जाती कुल्लाळ म्हणती विक्रमाप्रती परी याचा शोध कुल्लाळ जाती कवणा लागी पुसावा मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुत्तरे एकांती नेऊनी परम आदरे जाती वृत्तांत पुसतसे मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे मग कमठासी नेऊनी राया समोर तेथेही वदविले वागुत्तर रावही ऐकूनी ते उत्तर परमचित्ती तोषला तोषूनी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊनी आत मीच जातो महाराज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याते अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती बोळविता झाला मंत्रिका प्रती मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातले राये सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले
ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरवले तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह तरी संशय द्रुम आपण चालून मुळापासून खुडावा ऐसी सांगून सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्या सहकथियेले राये ऐकून सकळ विस्तार चित्त सरिते आनंदपूर दाटोनी पृतने सहसंहार शुभ विक्रम संगमी मिळाला भेटून सत्यवती ते सकळ पुसूनी वृत्तांताते मग शुभ विक्रम रायाचे चित्ती अंती पांग फिटला या उपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकिला राज्य नव्हाळी मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा छत्र चामरे माथा मिरवती तै राज्यासनी विक्रम नृपती गहिवरोनी तोषविला प्रजापती याचका धन वाटिले ऐसा समारंभ झालिया पाठी मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंदमही पाठी मंगलाचा मिरवला या परी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित सत्यवती उदरींचे रत्न राज्य ओपिले तया आंदण उभय राज्यी सार्वभौम विक्रम नृपती मिरवला असो ऐसी वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म येरीकडे राव विक्रम भर्तरी ते ओपी युवराज्या मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सूचला की अपुली कन्या पिंगला देऊ राया भरतरीला मग विक्रमा पुसूनी सोहळ शुद्ध तिथी लग्नाची तरी तेथे विक्षेप आला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वता मंत्रिका आराटुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसे बोलता रजक त्याते पुन्हा बोलविले कमट कुल्लाळाते त्याते पुसता सविस्तरते कुल्लाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवती ते विचारित भर्तरी तुमचा कैसा सुत तीही म्हणे उदरव्यक्त भर्तरी नव्हे माझा की ऐसी ऐकूनी तयाची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तोही म्हणे नेणो जाती बंधू मानिला भावार्थे ऐसे बोलता राव विक्रम संशयी पडला मंत्री सुगम मग भरतरीस पुसता झाला वर्म प्रांजळ सांगे भरतरी मित्रावरुणी रेता पासून वनांतरी वाढलो हरिणी पासून भाट संगती व्यवसायादी करून सकळ कथन निरूपिले परी मंत्रिकान पडे विश्वास चित्ती म्हणे स्वकार्यास ऐसे भाषण करी तसे विशेष सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणवितो मित्र पिता आम्हास तरी याचे हस्ते मित्रावरुणीस कार्या लागी पाचारावे ऐसे मंत्री चित्ती योजूनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी तरी स्वमंगलाते बोलावूनी आम्हा दृष्टी दाखवा भर्तरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता
परी लग्न विधी ते अपुला पिता सोहळा घेऊन पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्या ते म्हणे अघटित काय याते. मग उभा राहून अंगणाते ऊर्ध्वदृष्टी करीतसे. म्हणे मित्रावरुणी ममताता हा देह असेल तवरेता. तरी मज बाळाची धरूनी आस्था मंगलासी येई का. ऐसे बोलून दीर्घवाणी ध्यान करी तसे अपुले मनी. हे जाणवले अंतःकरणी मित्रावरुणीच्या ते धवा. मग वातचक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन. बोलता झाला मंत्रिका लागून शुभ विक्रम रायाच्या. म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती. मम सुता विवाहाप्रती कन्यादान ओपिका. म्हणसील जरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक. तरी पुष्पवृष्टी मंगळ घोष सुरवरा हाती करवीन. या उपरी राया विक्रमाच्या ताताने सुरोचन गंधर्वा पाठवीन येथे. सकळ संशय सांडून त्वरिते सुखे द्यावी पिंगला. म्या जरी यावे मृत्युभूमी तरी दाहतील बहुत प्राणी. तस्मात् सकळ संशय सोडोनी पिंगला अर्पी मम सुता. ऐसे तन्मुखींचे ऐकूनी वचन परितोषले मंत्रिकाचे मन. सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या तिथीस सीमांत पूजन. ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन. स्वकांता सत्यवतीसी भेटून विक्रमाते पाचारी. विक्रम येऊन त्वरिता त्वरित तात चरणी माथा ठेवीत. मग बोलावुनी सुमंत्रिकाते सुरोचनाते भेटवी. असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहून क्षिती. अतिनम्र होऊन चित्ती निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचन म्हणे सुमती तू दैववान. प्रत्यक्ष ध्रुमी नारायण सोयरा केला जामात. अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष. मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष. तुवा जामात केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थाअर्थी दैववान असे त्रिजगती. तरी चलावे मंडपाप्रती करू सीमांत पूजना. अवश्य म्हणोनी सुरोचन मानव वेशी मंडपी येऊन. समारंभे करीती सीमांत पूजन करूनी विधी उरकिला. वधूवराते आशीर्वाद देता कुसुमे वर्षती स्वर्गदेवता. अष्टके झालिया करतल हस्ता टाळी पिटिती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर तेणे कोंदले सकळ अंबर. स्वर्गी गर्जती जय जयकार सुरवर विमानी बैसूनिया. असो 5 दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंगमाळा. सकळ तोषवूनी वऱ्हाड पाळा बोळविले सुमतीने. याचकांसी अपार धन राये बोळविले देऊन. 1 मास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला. वरपिता मिरवला सुरोचन
वरमाय सत्यवती रत्न असो सकळा पुत्र सोहळा मान सुमतीने ओपिला या परी एक मासाची अरुती सुरोचन तोषविला सह सत्यवती मग विचारोनि शुभ विक्रम राया प्रति स्वस्थानासी पै गेला येरी कडे अवंतिकेत दिवसेंदिवस लोटले बहुत पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावली मग उभयता एकपणे सदा विचरती संतोष मने या उपरी भर्तरीने लग्ने केली अमूप 12 शतकामिनी करोनी सदा विचरे भोगासनी परी मुख्य दारा पिंगला नामे पट्टराणी मिरवत जैसा नवलक्ष नक्षत्रात तेजे मिरवे नक्षत्रनाथ तेवी 12 शतात पिंगला नामे मिरवतसे असो युवराज्यांच्या मंडणी भर्तरी राणा मिरवे भूषणी तरी तया समीप हिरकणी पिंगला मिरवे वैडुर्या की अर्का शोभवी रश्मी किरण की घृती शर्करा दावी गोडपण तेवी भर्तरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतसे ऐसे उभयतांचे एकचित्त की लोह मिसळले चुंबकात की कर्दम उदकाते कदा काळी सांडीना सभा मंडपी राय असता परी पिंगले सवदे सदा चित्ता राया सही न गमे तीते पाहता घडोघडी पाहतसे पाहुनिया पिंगलेचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण जैसे अमलिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे तन्याये उभयतांशी ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचासी ऐसे लोटता बहुत दिवसी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधी लागूनी राव जातसे घोर विपिनी तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदेले सुत एक अगस्ती दुसरा भर्तरी नाथ मृत्युभूमी कारणे परित्यात अगस्तीने हित केले चपळपणाने स्वयंभवरिले परी भर्तरीचे मन गुंतले राज्य वैभवा कारणे तरी अहिताचा विषय प्याला राया भर्तरीस गोड वाटला हिता लागी सर्वस्वी चुकला अचल पद तोची राया तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने याचे हित याज कारणे प्राप्त कैसे होईल की नवनाथातील अवतार ध्रुमी नारायण महाथोर परिवेष्टिला विषय तिमिर सुटेल कैसा कळेना ऐसा मोह उपजो निपोटी उतरता झाला महितळवटी अनसुयात्मजाची घेऊनी भेटी वर्तमान निवेदिले म्हणे महाराजा योगद्रुमा काम वेधला आहे आम्हा तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घेई महाराजा तुम्ही विजय प्रतापध्वज मिरवला मही तेज पुंज तरी मिरवला मम आत्मज मच्छिंद्रा समभर्तरी तू रायपंथ मिरवून सच्छिष्य मिरवले जगात रत्न ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जागी यावरी बोले अनसुयासुत चिंता न करी भर्तरीनाथ माझे प्रसादे जाण सत्य जगा माझी मिरवेल मिरवेल परी कैसे रीती
चिरंजीव शोभे महीवरती यावत मही तावज्जती भर्तरीनाथ मिरवेल हे पूर्वीच भविष्योत्तर आहे समर्था मम गोचर दिदले उत्तर केले वागुत्तर मम वचनी सर्वथा तरी आता संशयासी न रहावे आता स्वस्थ चित्त असावे मी यत्न करूनी भरतरी राव नाथ पंथी मिरवीन ऐसे बोलूनी अत्रिनंदन बोळविना मित्रावरुण आपण तेची घडी कृपा करून भरतरी पासी जातसे तो येरी कडे भरतरी नृपती पारधीस्तव काननाव्रती मृगये करिता हिंडे निगुती नाना वने उपवनादी सवे सेना अपरिमित विपिनी विस्तारली कृतांतवत 14 लक्ष माता कृत वाजी फिरती विपिनीते हेमतगटी शृंगारा सहित पाखरा झालरी शोभती मुक्त अलंकारे कोंदणयुक्त रत्ने मिरवी नवविध तरी ते शृंगार म्हणावाचे की मोहर उजाळे नक्षत्रांचे देवी रत्ने चमकपणाचे भाव दाखविती नक्षत्रांचे पै अहो ते हयन म्हणू वाचे रत्न उदेले उदधी उदराचे तेणे इंदिरा हर्षोनी नाचे बंधू म्हणून शृंगारी त्याची नीती एक लक्ष दिन समान गज प्रत्यक्ष विशाळ शुंडा दंड सुलक्ष चंद्र तेज मिरवले परी कैसे भावे इंदू समानले बंधु भावे म्हणोनी सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावी तसे त्याही दंती शुद्ध कोंदणी चुडे मिरवती हाटक खाणी त्यात हिरे नक्षत्रे आणोनी इंदुराज मिरवितसे आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती वरदबाळ ओपिल्या प्रती झालरे अग्रगण्य निगुती एक सारा अर्चियेल्या चांदवे अंबारी कोंदणयुक्त नवरत्नादी सगुणमुक्त कळस तेजी लावुनी आदित्य म्हणती विसावा घेका आणि राया समान 500 राजविनवणी प्रज्ञावंत सरदार नामी भूषण भरित मूर्ती जीवी गभस्तीच्या तया माथा कनकचीर सहज तेज छत्र चंद्रकार तयांच्या कळस दीप्तीवर भानु तेज लाजतसे राया माथी अर्धशत कनक अंबरी हाटक व्यक्त 5 माणिकी मणियुक्त हेमे गुंफिल्या झालरी ऐसिया छत्र कळस उद्देशी वैडूर्य रत्ने जडिल्या राशी पद्मरागे आदित्य मानसी विरह करू म्हणतसे विरह तरी केऊता तरणी व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागुनी येऊनी सुख भोगिका वने विरहे उदास चित्ती अस्ताचणी जाता गभस्ती चतुर्थ प्रहरी शिणली वृत्ती रत्नपंक्ती इच्छितसे असो आता विरह अर्क म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक तेणे तो अर्क पाऊनी सुख अस्ताचळा मावळतसे असो ऐशा भाषण स्थिती अचाट विपिनी भरतरी नृपती मृगया करिता वाताकृती काननाथ हिंडूनिया परिसमयास आला मास चैत्र पुत्र चंद्रा पहावया मित्र स्थिरावे तेणे रश्मी उलट यंत्र काननाथ लखलखी तै रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृषे करून मग राव भरतरी मृगया सांडून
उदक शोधू धावतसे. परी पंचत्रय चतुर्थीत कानन विरहित योजन शत. उदक न दिसे ऐसे भावीत कानन वृक्ष मिरवतसे. पार व्यापिले तृषे करून कोणी सोडू पाहती प्राण. कोणी हिंडोनी रानोरान लवन जीवन पाहती. कोणी त्रासूनी पाला भक्षिती. कोणी लघुशंका सेविती. कोणी तरुचा सावलिक्षिती. धरुनिया पडियेले ऐसी पृतना आहाळपणी. व्यापिनी आहे तृषे करूनी. रावही तैसाच क्लेशे काननी. पाणी पाणी म्हणतसे प्राण झाला कासावीस. हृदयीन साठवे श्वासोच्छ्वास. मुखी कोरड पडली विशेष. जिव्हा लोटू लागलीसे ऐसे क्लेशाचे प्रकरणी. श्री दत्तात्रेय काननी गुप्त वेशे असोनी. राया मागे हिंडतसे तो विपिनी मध्ये गोंगावत. काय करी अत्रिसुत मायेचे सरोवर रचूनि तेथ. छंदे व्यक्त दाखवी निर्मळपणी गंगाजळ. दाटूनि पात्र उचंबळे कुमुदिनी विकसित घालूनि पाळे. नांदताती सभोवती आणि तया सरसी काठी. बहुबलित तरुदाठी अनेक पक्षी मराळ कोटी. पंक्तिसरी दाटल्या शीतळ छाया शीतळ जीवन. सरोवर मिरवले गहिवरपणे. तये तटी पर्णकुटी करून अत्रि आत्मज मिरवला. तो येरी कडे नृपनाथ क्लेशे हिंडता काननात. तो सरोवर ठाई देखोनी अकस्मात. एकटाची पातला परम देखूनी गहिवरे जीवन. धाव घेतसे नृपचिद्रत्न सरसी काठी जाऊन. जीवन स्पर्शू टेकला आता स्पर्शावे ओंजळात. तो तिकडुनी उठला अत्रिसुत. प्रत्योदक करे कवळूनि हात. रायावरी धावला अरे अरे वाचे म्हणून. म्हणेन स्वीकारी माझे जीवन. तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की. येरी पावोनि देहाते भये दाटला नृपनाथ. काही न बोले क्षितीत टकमका पाहतसे. अवधूत म्हणतसे कारे मौन. धरुनि काही न बोलसी वचन. माता पिता गुरु कोण तव देही मिरवले. माता पिता गुरु सहित सांगूनि करी उदक पानाते. ना तरी सेविता पावसी मृत्यू. जीवन येथेची हे राया ऐसे ऐकूनि भरतरी नाथ. पदावरी लोटला त्वरित नमूनि जन्मकथे सहित. अत्रिसुता सांगितले भरतरी माता पात्र साठवणी. पिता मिरवला मित्रावरुणी. ऐसे प्रकरण दत्ता लागुनी. मुळापासोनी सांगितले. येरी म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकूनि अत्रिनंदन बोलता झाला तयासी. म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते. अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिरविसी. तरी तू पूर्वीचा परम पापिष्ठ. म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ. तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते. तुवा स्पर्श केलिया पाणी सकळ तोय जाईल आटोनी. निगुरुत्वाचा विटाळ मानूनी तोय त्रासा पावेल. मग तोय आटल्या निगुती मम कोपाची पावक शेखी. आसडोनी तव देहा प्रती
भस्म करी लक्षणार्धे. ऐसे बोलता अत्रिनंदन भरतरी करी तसे नमन. म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की. तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिवविरींची घालिती मिठी. तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी तुझे पदरी दिसेना. ऐसे भागले थोर नायक तरी नातुडे अनुग्रह दोंदिक. तो तेथे तू मशक अनुग्रह वांछिसी. भरतरी म्हणे हे तो निश्चित परितृषेने होतो प्राणरहित. तुम्ही कृपाळू परमसंत दया क्षमा पाळिता. जगाचे न साहे कीचकपण त्वरेची हरदा दैन्या कारण. तरी माझा वाचवूनी प्राण धर्म साधन मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझसी. परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा. त्या तपपुण्यांशे करून योग्य होसील अनुग्रहा कारण. राव म्हणे सध्याच प्राण तृषे करोनी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती कैसी घडेल कृपामूर्ती. दत्तात्रेय म्हणे तपापुढती संकल्पाते करावे. काया वाचा चित्तमन संकल्प झालिया पुण्यवर्धन. वर्धन झालिया पाजीन जीवन सकळ बाधा वोचुके. येरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजा. परी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करिसी की तपा आचरण 12 वरुषी. परी तैसे वैभवासी पुन्हा लिप्तन भावे. वमना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची परवी ठेव. योगा माझी नित्य बैसावे आयुष्य मर्यादा पर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त. म्हणे कैसी करावी रीत प्राण कासावीस होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथ मी प्रपंच रहणी रूप. मुक्त झालो नाही अद्यापि. परी पितृश्राद्ध पितृऋण मातेसी केलिया गया वर्जन. कांते पुत्र झालिया विण कांतारुण फिटेना. पुत्र विवाह स्नुषामेळी ऋणमुक्त होय शुद्ध मौळी. ऐसिया ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा. तरी 12 वर्षे पर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते. उपरी योजूनि पूर्ण योगाते केलिया संकल्प समान की. ऐसे बोलता तै भूपाळ अवश्य म्हणे अनसुया बाळ. मग कमंडलू भरूनि जळ तया पासी पै आला. उदक ओपूनि करयुग्मी संकल्प करवी मनोधर्मी. की 12 वर्षे संकल्पनामी पुण्ययोग आचरेन. या परी तनमन धन काया वाचा जीवित्व पूर्ण. गुरुसंकल्पी सोडूनि जीवन अनुग्रह देतसे. मौळी ठेवूनि वरदहस्त करणी बीज मंत्र अर्पित. अपुल करोनि शरणागत नाम अपुले सांगतसे. म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रेय अत्रिसुत. परी तव दैव भाग्यवंत मम करमौळी विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त माईक सरोवरा सहित झाला गुप्त.
इतुके केले जया अर्थी व्यर्थ होऊ पाहतसे ऐसी चिंता मानसी बहुत करिता झाला भरतरी नाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे ऐकता भरतरी वचन भोगावती पाचारी अत्रिनंदन तरी ती सरिता अपार जीवन घेऊनिया धावली सुरभीचे करूनि चिंतन मही दर्शविली दे दिप्यमान नेमके सहज उपजवोनी अन्न पर्वता समान मिरवले मग चमू सहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारूनि समस्त दर्शन करोनी चालिले कृतने सहित तुष्टचित्ती मृगया करूनी येत नृपती येरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविली कामधेनु स्वर्गस्थानी पाठवोनी अदृश्य झाला मुनी येरीकडे मृगया करोनी भरतरी गेला गावात तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधारस संपत्ती धुंडी सुत मालू बदेल उक्ती नरहरी प्रसादे करूनिया स्वस्थि श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तविंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार सप्तविंशतितमाध्याय समाप्त।